मित्रांनो, मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी हा व्हिडिओ अपलोड करीत आहे. काही असं काही तसं या सदरात हा व्हिडिओ टाकत आहे. गोष्ट काही दिवसापूर्वींची आहे. मी अनसिंगला हे तालुका जिल्हा वाशिम या जिल्ह्यामध्ये आहे. माझ्या मुलाच्या क्रॉप लोन संदर्भात विचारणा करण्यासाठी एका राष्ट्रीयकृत बँकेमध्ये गेलो होतो. अर्थात या एकाच वेळी मी गेलो नाही, याआधी अनेक वेळा गेलो आणि तेथील लोकांनी सहकार्यसुद्धा केलं. पण यावेळेस थोडंसं मला अडचण अशी गेली की याच्या आधी मी जे मॅनेजर असायचे त्यांच्यापर्यंत आधी जायचो, त्यांना माझं काम सांगायचो आणि मग ते संबंधित माणसाकडे मला पाठवत. याही वेळेस मी तसंच केलं. मॅनेजरकडे गेलो आणि मी त्यांना मराठीत बोलू लागलो. साधारणतः मी काय करतो, कोणाशीही बोलताना आधी मराठीत बोलतो. जर समोरचा माणूस हिंदीत बोलत असेल तर त्याला मराठीत बोल असंही सुचवतो आणि जर त्याने असमर्थता दर्शवली तर मग मात्र मी हिंदीत बोलतो किंवा त्यांना म्हणतो की बा तुम्ही जर महाराष्ट्रात राहता तर तुम्हाला मराठी यायला पाहिजेत, तुटीफुटी का होईना पण यायला पाहिजेत. तर मी मराठीत बोलायलो आणि तो माझ्याकडे नुसता पाहायला. माझ्या लक्षात नाही आलं की काय होते आहे. त्यानं मला उधर जाव असं संबोधलं आणि मी त्या खिडकीवर गेलो, पण त्या खिडकीवरही मला फारसं सहकार्य मिळालं नाही. काय माणसं बदलली की काम करण्याची त्यांची वृत्तीसुद्धा बदलते, असंच काहीतरी झालेलं मला दिसलं. मग मी परत त्या मॅनेजरकडे आलो. मॅनेजर समोर एक कपल बसलेलं होतं. सुशिक्षित वाटत होतं. काहीतरी लोकांच्याकडून मला असं कळलं की ते डॉक्टर दाम्पत्य आहे असेल. आता त्या दाम्पत्यापेक्षा मी काही कमी नाही, पण मी माझी ओळख तिथं दिली नाही ना. आणि मग मी थोडासा रेस झालो. मी त्यांना हिंदीत विचारलं की आप मेरा काम उसमें दखल क्यों नहीं दे रहे हैं? मैंने आपको पहली बार पूछा, अब और आपके पास आया. तर तो सरळ हिंदीत बोलला की तुम्ही मराठी बोलत होता, मला कळत नव्हतं. मला नवल वाटलं आणि म्हणून मग मी त्यांना म्हटलं की जर तुम्हाला मराठीत कळत नाही तर तुम्ही मला तसं म्हणायला पाहिजे होतं की बाबा हिंदीत बोला, मला मराठी कळत नाही. आणि मग मी माझं काम हिंदीमध्ये त्याला काय आहे ते त्याला सांगितलं आणि त्याला थोडासा डोसाही पाजला जो प्रत्येकाला पाजतो आपण, की बाबा तुम्ही इथं जर महाराष्ट्रात नोकरी करता, भले कुठल्या प्रदेशातील असाल, कुठल्याही राज्यातील असाल, तर इथल्या सामान्य माणसाशी जे समजा मी आता एक लेखक आहे म्हणून ठीक आहे, मी हिंदीत बोलू शकेन. तुटीफुटी हिंदी असते आपली, आपण काही इतकं सराईतपणे हिंदी बोलू शकत नाही. पण एक खेड्याचा माणूस आहे जो अशिक्षित आहे, त्याला मराठीच धड बोलता येत नाही, तर तो हिंदी कुठून बोलेल? त्यामुळे अशा वेळेस ही माणसं काम करत असतील का? त्या माणसाचं नसतील का रे? आणि ही अडचण त्या माणसाला अडचणच वाटत नसेल ना, कारण तो खुर्चीवर बसलेला आहे, त्याचा पगार नीट होतो आहे. त्याला त्या आलेल्या समोरच्या माणसाला काय बोलायला पाहिजेत, कसं सांगायला पाहिजेत, याच्याशी काहीही देणं घेणं नाही. असा हा अनुभव बहुतेक राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत, ज्यांची नावं मला इथं घेता येणार नाही, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की त्यांचं देशामध्ये फार मोठं जाळं आहे. आणि ही जाळं असणाऱ्या ज्या बँका आहेत, या बँकातील कर्मचारी अगदी तिथे असणारा जो कोणी रक्षक असेल त्याच्यापासून ते थेट मॅनेजरपर्यंत हे अतिशय मुजोर असतात. ते कोणाचीही सुनून घेत नाहीत. हा कसला माज असेल?
कसला माज असेल? मध्यंतरी काही राजकीय पक्षांनी अशा लोकांना ठोकून वगैरे काढणं हा प्रकार सुरू केला होता. पण माझ्यासारखा एकटा माणूस कुठे असा आक्रमक पवित्रा घेऊ शकेल? आणि सरकारनंही या गोष्टी ध्यानात घ्यायला पाहिजेत. निदान महाराष्ट्र सरकारनं तशा गोष्टी ध्यानात घ्यायला पाहिजेत आणि यांना त्यांची जे काही सूत्र असेल त्यांच्यामार्फत यांना तसं मार्गदर्शन करायला पाहिजे की बुवा तुम्ही ज्या प्रदेशात आहात त्या प्रदेशाची भाषा बोलण्याचा, समजून घेण्याचा तरी कमीत कमी प्रयत्न करा. बघा काय होते. तुम्हाला काय वाटते?